अमरावती जिल्हा बारी ब्रिगेडची नवनिर्वाचित कार्यकारिणी निर्मितीच्या अनुषंगाने आज ज्येष्ठ समाजसेविका शोभाताई सुने यांच्या निवासस्थानी बारी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली। संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद दातार, अकोला जिल्हाध्यक्ष गजानराव धर्मे, महासंघटक विजयराव स्वार, माजी नगराध्यक्ष तथा बारी ब्रिगेडचे ज्येष्ठ मार्गदर्शक कमलकांतजी लाडोळे, अकोला जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष तथा बारी ब्रिगेडचे महासचिव सुभाषराव रौंदळे, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रल्हादराव आवंडकर आदींच्या उपस्थितीत राष्ट्रसंत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष विजयराव दातीर, कमलकांत लाडोळे, अंजनगाव नगरपालिकेचे नवनिर्वाचित सदस्य प्रवीणजी नेमाळे, उमेशजी फोंडे, अकोला जिल्हा संघटक दिलीपराव अकोटकर, राज्य संघटक नितीनजी ढगे, नवनिर्वाचित नपा सदस्य रामन्या आवंडकर, अमरावती जिल्हा संघटक नितीनजी टिंगणे, सौ शोभाताई सुने, सौ प्रियंकाताई पाटील, ज्योतिताई पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी या सभेला सुरुवात होऊन जातात तेवढंच आपल्यासोबत मागं पडते म्हणून दौरा केला। जो आमचे गुढीपाड्याच्या शिवमुहूर्तावर म्हणून बघता तिथे तुकाराम महाराजांच्या मंदिरात तिथं आपण तिथं याची गुढी उडवली आणि तो स्थापना दिवस असेल गुढीपाडव्याचं, आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थानं आपले सपाट्याने कामं होईल। वर्षभर जे काही कामं करायचे त्यांची आता जे वेळेस सगळं आपला ग्रुप जमेल त्याच्यामध्ये तुम्ही त्याची माहिती आणि उहापोह केलं नाही। जे काही विविध संघटना देशात आणि राज्यात आपलं काम करतात, अनेकांच्या अनेक संघटना आहेत मराठ्यामध्ये, मराठा ब्रिगेड, अमुक ब्रिगेड, तमुक ब्रिगेड, मराठा सेवा संघ, तसं बारी समाजामध्ये तेवढ्या संस्था नाही आणि तेवढ्या काढल्या कोण तर माझ्यासारखा म्हणते ते तर त्याचं पहिले होतं त्याचंच तर नाही चाललं म्हणून किंवा काय चालेल ते चाल्या वेळाचं काही नसते। हे जेवढ्या काही निघतील ते समाज जागृतीचं लक्ष आहे, ते जेवढं काही निघतील त्या जागृती या भाऊ समाजाचं कोणतं झालं माझं साहेबाचं की ते जेवढ्या काही निघतील ते त्यांनी सगळं आपल्या डोक्यावर ज्या काही मोठ्या संस्था असतील त्या आपल्या मातृसंस्था आहे। अखिल भारतीय बारी महासंघ असेल, तुमचा ऑल इंडिया बारी महासंघ आहे किंवा या स्वरूपाच्या ज्या काही संस्था आहेत त्या आपल्या सगळ्या मातृसंस्था आहेत आणि त्या मातृसंस्थांचा आदर करून काही त्याच्यामध्ये काम करतात की आपल्यासोबत काम करतात। आणि स्वातंत्र्य मिळवताना जेव्हा जहाल आणि मावळ हे दोन पक्ष होते त्यापैकी आपण थोडं जहाल असू, माझं वय वर्ष 67 म्हणजे आता 63 असलं तरी मला तुमच्यासारखी जी मंडळी निघली आणि तुमच्यामध्ये जे काही आहे स्कुलिंग आहे किंवा स्वार असतील भाऊ असतील तर यामध्ये एक वेगळं काम आपल्याला आगामी काळात करायचं आहे। त्यासाठी म्हणून ही संघटना आहे। मी प्रल्हादराव आवंडकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं, त्यानंतर पुढील लोकांनी सुद्धा आपल्याला मनोगत व्यक्त करायचं। प्रल्हादराव या। एक छोटासा बारी समाजाचा कार्यकर्ता दादा साहेबांनी मला म्हटलं संघटना आणि माझे वडील सासरे राजारामजी केदार ओंकारराव नाटे आपल्या समाजाचे दैवत परमपूज्य तुकाराम महाराज आपले आराध्य दैवत यांच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो। आज प्रल्हादरावजी दातार आपल्या हिंगगाव येथे आले आणि बारी ब्रिगेडची जी संकल्पना त्यांनी गेल्या 3-4 महिन्यापासून जे काम चालू केलं आहे आणि पुणे मुंबईपासून त्यांच्या बैठकी चालू झाल्या आहेत। आज आपल्या इथं अंजनगाव येथे बैठक त्यांनी घेतली आहे। त्यानिमित्त आपल्या अंजनगाव शहरातील आणि आजूबाजूचे अळगावचे असतील, कोळगावचे असतील, आपापल्या क्षेत्रात मान्यवर मंडळी येथे उपस्थित आहेत। मग आमचे इथले उदयोन्मुख नवीन राजकीय नेतृत्व आहे, नगरसेवक नगरसेविका आहेत, इतरही सगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत अशी मंडळी आहेत। राजेश भाऊ असतील, शोभाताई असतील, त्यांनी अतिशय चांगल्या प्रमाणात काम केलं आहे आणि अशी सगळी मंडळी रौंदळे जे आहेत, दातीर साहेब आहेत, आज इथे आपण उपस्थित आहोत आणि
जो ब्रिगेडचा विषय निघाला, ब्रिगेड या शब्दातून मला असं वाटतं की एक लढवई असल्याची भावना निर्माण होते. त्यात समर्पक जर मराठी शब्द सापडला तर चांगली गोष्ट आहे, पण तो थोडा शोधावा लागेल. मला वाटत नाही की ते एकदम जसं आपण ब्रिगेड म्हटल्यावर आपल्या डोक्यात जसे येते की आधी तर दातार साहेबांनी सांगितलं की ही संघटना आक्रमक स्वरूपात ठेवायची आहे, तर मग त्याला तो ब्रिगेड हा शब्द बरोबर वाटतं. पण त्या तोडीसतोड मराठीत जर शब्द भेटला तर चांगलीच गोष्ट आहे, पण हे बरोबर आहे की ते आपल्याला तात्काळ करावं लागेल. आजच्या निमित्तानं सांगायचा विषय असा की खरोखर पाहतात तर आपला समाज राजकीय काय सामाजिक क्षेत्रात म्हणा किंवा इतरही क्षेत्रात म्हणा, उद्योगधंद्यापासून प्रत्येक विषयात इतर समाजाशी तुलना करता आपण जवळपास बरेच मागावं दिसून येते. मी नेहमी म्हणतो आपल्या अंजनगावात एवढ्या मोठ्या प्रमाणात आपला समाज आहे, वारी समाज, पण आज कुठल्या उद्योगधंद्यात म्हणा की बाकी इतर विषयात आपण बरेच मागाव. आणि राजकारणातही आपल्याला जिथं आजकाल प्रत्येक क्षेत्रात म्हणजे तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये आता राजकारणाशिवाय जमतच नाही. तुमच्या मागे जर राजकीय पाठबळ असलं तर तुमची कामं सोपं होतात किंवा इतर लोक तुम्हाला मान सन्मान देतात. पण तिथेही मागे बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. या अनुषंगानं या ब्रिगेडच्या माध्यमातून आपलं एक पाऊल जरी पुढं पडत असेल तरी आनंदाची गोष्ट आहे. आणि जसं आता प्रल्हादराव सांगितलं की ही संघटना आपण उभी करतो, भविष्यात अजूनही संघटना आल्या जे समाजाच्यासाठी काम करत असतील, एक रचनात्मक दृष्टिकोन घेऊन काम करत असतील. कारण अनेकदा असं होते की आपलं काही मंडळी पाहतो उद्देश वेगळाच असते आणि समाजाचं नाव घेतात आणि समाजाला पाठीमागं फरफटत नेतात. तसं होऊन न देतात जे प्रामाणिकपणे काम करत इच्छितात, ज्यांनी समाजाच्या उत्कर्षाचा उन्नतीचा ध्यास घेतला आहे, अशा व्यक्तीच्या माध्यमातून जर अशा संघटना पुढे येत असतील आणि समाजाचा विकास होत असेल तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आज या निमित्तानं ही जी वारी ब्रिगेडच्या स्थापनेचे आधी गुढीपाडवाला आपल्याला जे अधिकृत हे करायचं आहे त्याच्या आधी ह्या ज्या बैठकी होत आहे अतिशय समाजासाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि मग निश्चित आशा आहे की जी आता मंडळी इथे आहेत त्या ब्रिगेडशी जोडलेली जे पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्या समाजाला एक उत्थानाची नवीन दिशा मिळेल, उन्नतीची दिशा मिळेल आणि भविष्यात या ब्रिगेडच्या माध्यमातून समाजाचे अनेक प्रश्न सुटू शकतील. आणि निश्चितच ही एक मोठी पहल आजच्या या बैठकीच्या माध्यमातून होत आहे. मी खरोखर या ब्रिगेडच्या संकल्पनेशी जुळलेल्या सर्व लोकांची मंडळीशी विजयराव दातार असतील आणि बाकी जे पदाधिकारी मंडळ त्यांचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि एक चांगल्या संकल्पनेला त्यांनी सुरुवात केली, त्यांचे आभारही मानतो. निश्चित आपण आपल्या समाजासाठी ही संघटना भविष्यात अधिक चांगलं कार्य करेल याची मला आशा आहे. आज इथे मला बोलावलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि मला 2 शब्द दिले. समाज जिथल्या तिथंच आहे, बरोबर. करायच्या दृष्टिकोनातून ही गुढीपाडव्याची स्थापना होणार आहे. काही लोकांच्या काही सूचना असल्या त्या सूचनांचं सुद्धा आम्ही निश्चितपणे पालन करू. काही आमचं काही चुकलं, आता आम्ही माणसंच आहे, आमच्या हातूनही काही चुका होऊ शकतात, तर त्या चुकल्या असतील तर त्याच्यात तुमच्याकडून काही सुधारणा आम्हाला मिळाल्या पाहिजेत. तुमच्याकडून काही अपेक्षा असतील तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला या वारी ब्रिगेडला मार्गदर्शन निश्चित करावं. संघटना ही सर्वांची आहे, ही फक्त काही संघटना आमची वैयक्तिक कोणाची नसून ही वारी समाजही संघटना आहे. एवढं बोलतो आणि मी थांबतो. नगराध्यक्ष बागवडे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र वारी ब्रिगेडचे पदाधिकारी, सन्माननीय सर्व माझे समाज बांधव, आज आपण ब्रिगेड इथं यांच्या ब्रिगेडच्या सोबत जुळलो आणि त्याला ब्रिगेड म्हणजे एक भारदस्तपणा आणि लढवय
असा हा शब्द आहे. आणि मी या लढाव्याच्या उद्देशानं यांच्यासोबत जुळलो. त्याच्या त्या कंडिशनसुद्धा मी सांगितले किंवा मी ठरलं आहे. माझा उद्देश हा सामाजिक समाधान आपला समाजच नाही, हिंदू पूर्ण धर्म आपला. गणपती आपल्याला बसवायला सांगितला, प्रत्येकाला बसवायला नाही सांगितला. गणपतीची स्थापना कशासाठी झाली होती त्याचा मागचा उद्देश आपण समजलो आहे. तेच विसरले लोक. ते विसरून गेले. पावलोपावली गणपतीचे मंडळं होऊन राहिले. काळात जे गठीत होणार आहे संभाव्य, त्यांचे जे विचार ऐकून मनाला असं एक चैतन्य निर्माण झालं. आणि खरोखर समाजानं नुसतं देवदेवच्या मागं न लागता थोडंसं संतांचे विचार, राष्ट्रसंतांचे विचार, शिवाजी महाराजांचे विचार अंगीकारणं. आणि जास्त देवदेव म्हणजे काय की सगळे देव आपल्याच समाजाच्या इथं दिलेले आहेत. सगळ्या प्रथा सगळं म्हणजे एक सप्ताह निपटत नाही तर दुसऱ्या मूल्यात ध्येय धोरणानं आपली ब्रिगेड समोर जावी त्यासाठी मनस्वी शुभेच्छा. आणि आम्ही अंजनगाव सुरजीच्या वतीनं सर्व समाज एकत्रीकरण करणे आणि समाजाच्या दृष्टीनं काय भलं करता येईल ते काही समाजातले अनुभवी लोक, बुजुर्ग लोक हे कारण एक व्यक्ती संघटित व्हायला लागला तर पूर्ण भारी समाज संघटित होईल. एकीकरण येणे. आता उमेश काकांनी सांगितलं की बा त्या दिवशी कोणीच नव्हतं, आम्ही होतो, निलेश दादा होते, वहिनीसुद्धा होत्या, बाकी भारी समाजाचे होते तिथे. हे स्वतः एक पक्का धागा मिळून आपल्या सर्वांची माळ बनवून तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि त्यांच्या या कार्यक्रमात, या उपक्रमात बारी ब्रिगेडच्या आपण सर्व मिळून त्यांना साथ देऊ आणि पाहिजे त्या ठिकाणी त्यांच्यासोबत संघर्षाला उभे राहू. जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांची साथ एक या बारी ब्रिगेडचा. माझे 2 शब्द बोलतो. सर्वात प्रथम आता सर्वच इथं सगळ्यांनी चांगले विचार मांडले आणि असेच विचार आपल्याला पुढे मांडता येतील, मांडावं लागतील. सगळ्यांनी सोबत राहावं. एक बारी ब्रिगेड नावाचं एक झाड लावण्याचा प्रयत्न दातार साहेबांनी केला. आता तुम्ही आम्ही यांना किती पाणी टाकायचं, किती वेळच टाकायचं, किती संस्थेला माझे भाऊ प्रल्हादजी आवडकार यांच्यामधून जुळलेले आहे. आणि आज जो तुम्ही विषय मांडलेला आहे तो विषय अतिशय सुंदर आहे, चांगला आहे. आणि आपापले विचार सर्वांनी मांडलेले आहे इथे. आणि ते विचार बघून मला तरी असं वाटतं की आपल्याला सर्वांना, आपल्या बारी समाजाला सर्वांची साथ हवी आहे. म्हणजे विशेष करून आमची तर आहेच महिलांची. आणि इथे सर्वांनी आपापले विषय मांडले, बोलले, व्यवस्थित बोलले सगळेजण. आणि त्या विषयाला अनुसरून आम्ही सर्वजण तुमच्या या संघटनेची आज जो आपल्याकडे मला परवाला दादासाहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मॅडम आम्हाला अशा पद्धतीची मीटिंग अंजनगाव सुरजीमध्ये घ्यायची आहे, तर आमची बसण्याची व्यवस्था कुठे होईल का? तर मी त्यांना सांगितलं की हो, बसण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, पाहुण्यांची व्यवस्था सर्व मी करू शकते. कारण मला अभिमान आहे की मी सूर्यवंशी बारी समाजामध्ये जन्माला आलेली आहे. आणि प्रत्येक पुरुष असो की स्त्री असो, ज्या समाजामध्ये जन्माला येते त्या समाजासाठी त्यांना काहीतरी देणं भाग असतं. जसं आपण म्हणतो की पुरातन ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही जर 100% काम करत असाल तर त्यामधलं कमीत कमी 20% तरी तुम्ही दानधर्मामध्ये द्या. बैठकीला अकोट, अंजनगाव, अचलपूर, चांदूर बाजार आणि परिसरातील बारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.